नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 7 व्हिडिओपासून पार्ट्स ऑफ स्पीच विषयी माहिती मिळवत आहोत. परत एक वेळा सांगतो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचच्या 8 प्रकाराविषयी थोडक्यात माहिती मिळवली. दुसऱ्यामध्ये नाऊन, तिसऱ्यामध्ये प्रोनाऊन, चौथ्यामध्ये ॲडजेक्टिव्ह, पाचव्यामध्ये व्हर्ब, सहाव्यामध्ये ॲडवर्ब आणि सातव्यामध्ये प्रिपोजिशन. आजचा आपला मुख्य मुद्दा आहे कंजक्शन. आता कंजक्शन म्हणजे काय, कंजक्शन काय कामं करतात, तर ते आपल्याला थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. कंजक्शन भरपूर आहेत, परंतु तात्पुरतं या व्हिडिओमध्ये आपल्याला समजुती म्हणून काहीतरी उदाहरणं घेऊन आपण ते शिकणार आहोत. त्यानंतर स्पेशल कंजक्शनवर ज्यावेळेस आपण संपूर्ण ग्रामरवर अभ्यासक्रम करणार आहोत, शिकवणार आहोत, त्यावेळेस स्पेशल कंजक्शनवर आपण प्रत्येक मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारचा टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवू, बरोबर. परंतु आता कंजक्शन काय असतात पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये, तर हे थोडं समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता बघा, या ठिकाणी कंजक्शन दिलेलं आहे. कंजक्शनचे एकूण 3 प्रकार दिलेले आहेत: कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि कॉरलेटिव्ह कंजक्शन. आता हे कंजक्शन काय असतात, तर बघा, वाक्य जे असतात इंग्रजीमध्ये आपण प्रिपोजिशन पाहिलं, तर त्या ठिकाणी काय पाहिलं होतं की 2 वाक्य असतील किंवा 2 शब्द असतील, नाऊन आणि प्रोनाऊन यांचा वाक्याच्या इतर शब्दांशी संबंध जोडण्यासाठी आपण प्रिपोजिशन वापरायचो. आता या ठिकाणी 2 वाक्य जोडण्यासाठी कंजक्शनचा वापर केला जातो. काय केला जातो? 2 वाक्य जोडण्यासाठी कंजक्शनचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघू आता, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन काय असतं. तर बघा, आता हे जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहेत, तर हे समजण्यासाठी थोडक्यात एक शब्द लिहून ठेवलेला आहे मी, तर फॅन बॉय. आणि जवळजवळ हा शब्द प्रचलित आहे. मुलांना लक्षात राहण्यासाठी हा शब्द पाठांतर ठेवावा लागतो. तुम्हाला जर विचारलं की कोऑर्डिनेटिंग कंजक्शन कोणते, तर त्यावेळेस हा शब्द लक्षात ठेवायचा, फॅन बॉय, बरोबर. एफ म्हणजे काय, एफ म्हणजे फोर, ए म्हणजे काय, अँड, एन म्हणजे काय, नॉर, बी म्हणजे काय, बट, ओ म्हणजे काय, ऑर, वाय म्हणजे काय, एट, आणि यस म्हणजे काय, सो. बघा, FANBOY, सो, यस, बरोबर. फॅन बॉईज, अशा पद्धतीने हा शब्द लक्षात ठेवला म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजक्शन समजतात, बरोबर. हे सोपं आहे लक्षात ठेवायला, कारण आपल्याला काही वेळा कसं असतं, हे छोटे छोटे शब्द आमच्या सुद्धा लक्षात राहत नाही. तर हे लक्षात ठेवण्यासाठी अशा प्रकारचा शब्द जर राहिला समोर, तर आपण त्याच्यावर व्यवस्थितपणे समजू शकतो. आणि जवळजवळ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन एवढेच आहेत. बाय गॉड असू शकतात, तर असू शकतात, पण एवढेच महत्त्वाचे आहेत, एवढं लक्षात राहू द्या. तर आता हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन काय कामं करतात, तर 2 स्वतंत्र वाक्य असतात, त्यांना जोडण्यासाठी कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर केला जातो, बरोबर. 2 स्वतंत्र वाक्य असतात. तर आता समजा आपण एंड घेऊ, बरोबर. फॉर एक्झाम्पल, रमेश अँड महेश आर गुड स्टुडंट्स. रमेश अँड महेश आर गुड स्टुडंट्स. रमेश आणि महेश चांगले मित्र आहेत, चांगले विद्यार्थी आहेत, बरोबर. रमेश अँड महेश आर गुड स्टुडंट. रमेश आणि महेश चांगले विद्यार्थी आहेत. बघा, आता या ठिकाणी 2 वाक्य जोडले गेलेले आहेत. आता 2 वाक्य कसे जोडले गेलेले आहेत? 2 स्वतंत्र वाक्य, बरं का, 2 स्वतंत्र वाक्य जोडले गेलेले आहेत. आता ते कसे जोडले गेलेले आहेत बघा. इथं एक पहिलं वाक्य होतं, रमेश इज अ स्टुडंट, आणि दुसरं होतं महेश इज अ स्टुडंट. असे 2 वाक्य होते. मग आपण काय केलं? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन अँड वापरला. काय वापरला? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन अँड वापरला, आणि हे दोघं स्वतंत्र वाक्य काय केलं आपण? जोडले. मग बघा, या ठिकाणी हा समान भाग होता, हा एक वेळा घेतला, आणि जे डिफरंट होता या दोघांना एंडने आपण काय केलं? जोडून दिलं. रमेश अँड महेश आर गुड स्टुडंट, बरोबर.
अशा पद्धतीने कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वाक्याचे दोन दोन स्वतंत्र वाक्य जे असतात त्यांना जोडण्याचे कार्य करतात. एवढं मात्र लक्षात राहू द्या. आता अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. इथं बट वरून घेऊ आपण. शी इज व्हेरी पुअर. शी इज व्हेरी पुअर. ती खूप गरीब आहे. शी इज व्हेरी पुअर. बट बट काय पुढे एक वाक्य असं जोडू शकतो आपण. शी इज ऑनेस्ट. बरोबर. ती खूप गरीब आहे. ती प्रामाणिक आहे. शी इज ऑनेस्ट. बरोबर. शी इज व्हेरी पुअर. शी इज ऑनेस्ट. अजून एक वाक्य जोडू शकतो. मग आता या ठिकाणी बट वापरून हे वाक्य कसं जोडेल. शी इज व्हेरी पुअर बट ऑनेस्ट. ती खूप गरीब आहे पण प्रामाणिक आहे. कशी आहे ती. ती खूप गरीब आहे पण प्रामाणिक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर करून दोन स्वतंत्र वाक्य जोडता येतात. त्याच्यानंतर अजून एखादं उदाहरण देऊ का. चला ठीक आहे. आपल्याला लिहायला जागा नाहीये तर दोनच उदाहरण घेऊ. नंतर ज्यावेळेस आपण मोठा व्हिडिओ बनवू त्याच्यावेळेस याच्यावर प्रत्येक मुद्द्यावर आपण व्यवस्थितपणे शिकणार आहोत. जेव्हा मेन ग्रामर आपण सुरू करू त्यावेळेस. आता आपण पार्ट्स ऑफ स्पीच समजण्यासाठी हे शिकत आहोत. बरोबर. तर अशा प्रकारचे जे शब्द असतात अशा प्रकारच्या शब्दांना जे दोन स्वतंत्र वाक्यांना जोडण्याची कामं करतात त्यांना कोऑर्डिनेटिंग कंजक्शन असे म्हणतात. आणि त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये फॅन बॉईज म्हणायचं. फॅन बॉईज म्हटलं म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. फॅन म्हणजे काय. एफ म्हणजे फॉर. ए म्हणजे अँड. एन म्हणजे नॉर. बी म्हणजे बट. वाय ओ म्हणजे ऑर. त्यानंतर वाय म्हणजे येट आणि यस म्हणजे सो. अशा पद्धतीने फॅन बॉईज हा लक्षात ठेवायचा. मग काही वेळा कसा प्रश्न असतो बघा. डू यू लाईक टी. हा एक प्रश्न. डू यू लाईक कॉफी. हे दोन स्वतंत्र प्रश्न आहेत. यांना आपण जोडू शकतो. कसं जोडू शकतो. डू यू लाईक टी और कॉफी. शेवटी प्रश्नचिन्ह. या ठिकाणी आपण कोऑर्डिनेटिंग कंजक्शन और वापरलेला आहे. आलं लक्षात. तर दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी अशा प्रकारचे हे फॅन बॉईज आहेत. हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहेत. यांचा वापर केला जातो. एवढं लक्षात राहू द्या. याच्यावर काय करायचं. सराव करायचे. असे छोटे छोटे उदाहरणं घ्यायचे आणि सराव करायचं. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन. आता बघा सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन हे काय काम करतं. वाक्यामध्ये काही वेळा दोन वाक्य असे असतात की एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. म्हणजे कसं की दोन वाक्य असतात. एक वाक्य पूर्ण असतं आणि जे अपूर्ण वाक्य असतं ते अपूर्ण वाक्य जे पूर्ण वाक्य असतं त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे दोन वाक्य अर्थ पूर्ण करण्यासाठी एक अपूर्ण वाक्य आणि एक पूर्ण वाक्य जोडले जातात. त्यावेळेस सब ऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर केला जातो. आता तुम्हाला उदाहरण काय बघा. सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन मध्ये भरपूर आहेत पण आपण फक्त हे दोन एकच उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत. तर भरपूर आहेत. जसं आपण मोठा व्हिडिओ बनवू तिथे सर्व आपण व्यवस्थितपणे शिकणार आहोत. तर आता बघा उदाहरणार्थ आता तुम्हाला इफ वरून घेतो. इफ यू वर्क हार्ड. इथं कॉमा आला. काय आला. कॉमा. इफ यू वर्क हार्ड. जर तुम्ही खूप परिश्रम केले. बरोबर. जर तुम्ही खूप परिश्रम केलेस. बरोबर. तर पुढे काय लिहू शकतो आपण. यू विल पास इन द एक्झाम. जर तुम्ही खूप परिश्रम केलेले असेल तर तुम्ही परीक्षेमध्ये पास होणार. बरोबर. म्हणजे वाक्य कसं बदलं बघा. यू विल पास इन द एक्झाम हे एक वाक्य आहे आणि इफ यू वर्क हार्ड हे दुसरं वाक्य आहे. यू वर्क हार्ड तू खूप परिश्रम केले तर. बरोबर. हे दुसरं वाक्य आहे. तर या ठिकाणी दोन वाक्यांना जोडण्यासाठी आपण काय वापरला. इफ वापरला. त्यावेळेस आपलं वाक्य काय झालं. पूर्ण झालं. म्हणजे एक वाक्य मुख्य आहे आणि एक वाक्य गौण आहे. असे एक मुख्य आणि एक गौण असे दोन वाक्याने मिळून या ठिकाणी आपण हे पूर्ण वाक्य बनवलं. आणि याला जोडण्यासाठी आपण कशाचा वापर केला. या ठिकाणी इफचा वापर केला. मग या ठिकाणी सो येतो. अल्थो येतो. आता बिकॉज वरून आपण
आय स्टेड एट होम. मी घरी थांबलो. काय? आय स्टेड एट होम. मी घरी थांबलो म्हणजे मी बाहेर गेलो नाही. आय स्टेड एट होम बिकॉज इट वॉज रेनिंग. इट वॉज रेनिंग. मी घरी थांबलो का? कारण पाऊस पडत होता. पाऊस पडत होता म्हणून मी बाहेर जाऊ शकलो नाही. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी हे एक वाक्य आणि हे एक वाक्य आपण कशाने जोडलं? बिकॉजने. या ठिकाणी हे वाक्य कशाने जोडलं? इफने. बरोबर. बघा परत एक वेळा. आय स्टेड एट होम बिकॉज इट वॉज रेनिंग. बरोबर. मी घरी थांबलो कारण पाऊस पडत होता. मग या ठिकाणी तुम्ही असं पण आय वॉज अपसेट बिकॉज आय हॅव फिवर, आय हॅड फिवर असंही वाक्य जोडू शकतात. म्हणजे छोटे मोठे वाक्य तुम्ही बिकॉज वापरून जोडू शकतात. आता त्याचा पुढे कॉरलेटिव्ह कंजक्शन. कुठलं कंजक्शन? कॉरलेटिव्ह कंजक्शन. आता कॉरलेटिव्ह कंजक्शन काय असतात? तर बघा या ठिकाणी हे जे कंजक्शन आहेत हे जोडीप्रमाणे असतात. जोडी म्हणजे कसं? आपण आता बाजारात गेलो, शूज जर घ्यायचे राहिले, एक घेतो का दोन? एक घेतलं चालेल? नाही चालणार, दोन घ्यावे लागतात. बरोबर आहे. म्हणजे अशा वस्तू की आपण दोन घेतो, एक वर धकणार नाही, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी कॉरलेटिव्ह कंजक्शन असतात. तर दोघांचा वापर वाक्यामध्ये करावाच लागतो. दोघांचा वापर वाक्यामध्ये करावाच लागतो. मग तुमचं झालं नॉट ओनली बट ऑल्सो. त्याला एक उदाहरण घेऊ आपण. नॉट ओनली हे डॅश केलं, इथं बट ऑल्सो करून दिलं मी. बरोबर. तर इथं नॉट ओनली आणि बट ऑल्सो दोघं एकत्र आहेत. काय आहेत? दोघं एकत्र आहेत. फक्त एक वापरलेलं चालणार नाही. नुसतं नॉट ओनली वापरलं मग वाक्य पूर्ण होत नाही. बट ऑल्सो वापरावाच लागतो जोडीने. बरोबर. नॉट ओनली पण वापरावा लागतो, बट ऑल्सो पण वापरावा लागतो. मग कसं बघा. फॉर एक्झाम्पल आय एम. बघा मी आहे. आय एम नॉट ओनली. नॉट ओनली वापरला मी. आय एम नॉट ओनली टीचर. मी फक्त शिक्षक नाही. तर बट ऑल्सो काय घेऊ आता? बट ऑल्सो ट्रेडर. मी फक्त शिक्षक नाही तर मी ट्रेडर सुद्धा आहे. दोन गोष्टी आहेत माझ्यामध्ये. मी शिक्षक पण आहे आणि ट्रेडर पण आहे. मग त्या ठिकाणी वाक्य कसं बोललो मी? आय एम नॉट ओनली टीचर बट ऑल्सो अ ट्रेडर. बरोबर. म्हणजे बघा नॉट ओनली आणि बट ऑल्सो दोन्ही काय वापरले? समान पद्धतीने वापरले. दोघांचा वापर सोबत करावा लागतो, कोणतंही एक वापरलं जात नाही. मग आता अजून तुम्हाला वाक्य देऊ. नायदर नॉर. नायदर आणि नॉर. बरोबर. नायदर आणि नॉर. आता त्याच्यामध्ये बघा काय येईल. आता समजा यू आर नायदर क्लेवर. यू आर नायदर क्लेवर. तू हुशार नाही आणि. बरोबर. यू आर नायदर क्लिअर नॉर ऑनेस्ट. बघा इथं नॉर, नॉट नाही नॉर येतो. नॉर ऑनेस्ट. यू आर नायदर क्लेवर नॉर ऑनेस्ट. तू हुशार पण नाही आणि प्रामाणिक पण नाही. हे म्हणजे त्याच्यामध्ये दोघं गुण नाही आहेत. क्लेवर आणि ऑनेस्ट दोघं गुण नाही आहेत. मग काय सांगितलं आपण? यू आर नायदर क्लेवर नॉर ऑनेस्ट. बरोबर. आणि बघा इथं जर नॉट ओनली बट ऑल्सो वापरून दिलं ना तर वाक्याचा अर्थ डायरेक्ट बदलून जातो. बघायचं आहे का? प्रयत्न करून बघा. यू आर नॉट ओनली क्लेवर. तू फक्त हुशार नाहीये बट ऑल्सो ऑनेस्ट. तर प्रामाणिक सुद्धा आहे. बघा वाक्याचा अर्थ. आणि इथं नायदर नॉर वापरलं. यू आर नायदर क्लेवर नॉर ऑनेस्ट. तर तू हुशार पण नाही आणि प्रामाणिक पण नाही, ऑनेस्ट पण नाही. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे जे जोडींमध्ये येतात कंजक्शन, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर नायदर नॉर, आयदर ऑर, त्याच्यानंतर सो दॅट, अजून त्याच्यानंतर काय येतं? हार्डली हॅड येतं. बरेचसे असे कॉरलेटिव्ह कंजक्शन येतात. तर आपण सर्व त्यांच्यावर विशेष वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थितपणे माहिती मिळवणार आहोत. तर आता तात्पुरतं एवढं समजून घ्या आणि याच्यावर जास्तीत जास्त सराव करण्याचे प्रयत्न करा. अजून तुम्हाला एखादं उदाहरण देऊन देऊ का?
द टी इज, बघा, द टी इज टू, द टी इज so hot, the tea is so hot that, बरोबर, I can't drink, मी पिऊ शकत नाही. द टी इज सो हॉट दॅट I can't drink. बघा, चहा खूप गरम आहे. द टी इज सो हॉट दॅट I can't drink. मध्ये इथं जोडी कशाची आहे? मग कोरिलेटिव्ह कंजक्शनची, सो आणि दॅट, सो आणि दॅट. द टी इज सो हॉट दॅट आय कांट ड्रिंक. चहा खूप गरम आहे म्हणून मी पिऊ शकत नाही. लक्षात. तर अशा पद्धतीने हे जे कंजक्शन आपण शिकलेलो आहोत याच्यावर जास्तीत जास्त सराव करा. जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही तोपर्यंत याचा फळ तुम्हाला मिळत नाही. आता आपण खूप कमी उदाहरणं घेतलेत. एवढे जर उदाहरणं घ्यायला गेलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा बनेल आणि तेवढा त्रास होऊन जाईल. त्याच्यापेक्षा आपण काय करू, जेव्हा आपण टेन्स वगैरे शिकलो आणि त्यानंतर एक एक टॉपिकवर आपण एक एक स्पेशल व्हिडिओ बनवू. त्यावेळेस एका मुद्द्याला 4 व्हिडिओ बनवावे लागले, 5 व्हिडिओ बनवावे लागले तरी चालेल. परंतु आपण प्रत्येक याच्यावर, या प्रत्येक शब्दांवर वेगवेगळे उदाहरणं घेऊ आणि ते प्रत्येक शब्द समजून घेण्यासाठी प्रयत्न करू. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन काय असतात, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन काय असतात, कॉर्लेटिव्ह कंजक्शन काय असतात, तर याच्यावर आपण व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण ज्या वेळेस आपण स्पेशल त्याच्यावर अभ्यासक्रम सुरू करू तेव्हा. आलं लक्षात. तर तात्पुरतं आता हा पार्ट्स ऑफ स्पीचचा 7वा प्रकार जो आहे याचा हा व्हिडिओ व्यवस्थित बघावा व याच्यावर सराव करण्याचा प्रयत्न करावा. मी पुन्हा सांगतो, कंजक्शन हे 3 आहेत, जे 3 प्रकारे वापरले जातात. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन काय करतात, 2 स्वतंत्र वाक्य जोडतात. बरोबर आहे, 2 स्वतंत्र वाक्य जोडतात. त्यानंतर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन काय करतात, एक वाक्य मुख्य असतं, दुसरं वाक्य उपवाक्य असतं. तर मुख्य वाक्य आणि उपवाक्य दोघं वाक्यांना जोडण्यासाठी कार्य करतात. त्याच्यानंतर कॉर्लेटिव्ह कंजक्शन काय असतात, 2 स्वतंत्र वाक्य असतात. बरोबर. तर त्या दोघांना जोडण्यासाठी जोडीच्या स्वरूपात कॉर्लेटिव्ह कंजक्शनचा वापर केला जातो. आलं लक्षात. तर याच्यावर व्यवस्थित सराव करा, हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. थोडक्यात शिकवलेला आहे, हा खूप मोठा मुद्दा आहे, याला भरपूर वेळ लागतो, परंतु आज आपण थोडक्यात शिकवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तात्पुरता आता पुढच्या व्हिडिओला आपण काय झालं आपलं कंजक्शन झालं ना, पुढच्या व्हिडिओला आपण इंटरजॅक्शन घेऊन येऊ, जो पार्ट्स ऑफ स्पीचचा शेवटचा प्रकार आहे. आलं लक्षात. चला, धन्यवाद.